मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तुमचे प्रश्न खूप छान छान आणि वेगळे येत आहेत, या बाबतीत तुमचं खूप आभार मानतो. पहिला प्रश्न कोणाचा आला आहे पाहूया. माधुरी पाटील पुणे. नमस्कार सर, माझं शिवणकामाचा व्यवसाय तो चांगला चालण्यासाठी काहीतरी उपाय उपासना सांगा. पहिली गोष्ट, दिशा आणि डायरेक्शन खूप महत्त्वाचे काम करतात. तुम्ही जे काही काम करताय तेव्हा पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड करून करा. तुमचं शिवणकामाचं आहे त्यामुळे शक्यतो पूर्व दिशेला काम करणं महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आग्नेय दिशा जी तुमची आहे त्या आग्नेय दिशेला कुठे पाणी नाही आहे ना हे एकदा चेक करा. दुसरी गोष्ट, शिवणकाम म्हणल्यानंतरनं तुमची ईशान्य दिशासुद्धा तुम्हाला अतिशय महत्त्वाचं काम करते. आणि तुम्ही जे शिवणकाम होऊन तयार झालेले कपडे आहेत ते घराच्या वायव्य दिशेला ठेवा. आणि तुमच्यासाठी मी एक स्पेशली ब्रेसलेट सांगतो. हे पायराईट नावाचं ब्रेसलेट आहे, ऑफिसमधनं मागवा आणि रोज वापरा. कावेरी कांबळे. नमस्कार सर, माझे मिस्टर स्वप्नील हे व्यसन करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी चांगले प्रॉडक्ट सांगा ज्यांनी त्यांच्या मनावर ताबा राहील. हो हे बघा, सुलेमानी हकीकची ही माळ आहे, ही वापरू शकता. बरोबर, गळ्यामध्ये घालता येऊ शकते. सुलेमानी हकीक जो स्टोन असतो ना त्या स्टोनपासून बनलेलीच ही माळ आहे. ही त्यांना गळ्यात घालायला सांगा. वास्तू तथाच ऑफिसमधनं मागवा. आणि दुसरी गोष्ट, तुळशीचं पाणी म्हणजे ज्याला आपण तुळस उकळून आपण ते पाणी त्यांना प्यायला नक्की द्या. घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने स्पेशली उमरा स्प्रे तर खूप फेमस आहे, हा सुद्धा रोज वापरू शकता. त्यानंतरनं स्वाती येनपुरे. नमस्कार सर, माझ्या घराचा प्रवेशद्वाराजवळ दोष आहेत, तर उपाय काय करता येईल? दोष म्हणजे काय? दोष म्हणजे हा एक पारंपरिक शब्द आहे, म्हणजे निगेटिव्हिटी आहे असं म्हणू. बरं, दोष काय आहेत हे एकदा ऑफिसच्या नंबरला कॉल करून तुम्ही सांगा, आपण त्यानुसार उपाययोजना काय करता येईल बघू. कारण दोष म्हणजे काय, विहीर आहे तिथ्या ठिकाणी काय गटार आलेली आहे किंवा आजूबाजूला काही निगेटिव्हिटी आहे, हे थोडंसं पाहणं गरजेचं आहे. पण डोअर प्रोटेक्शनसाठी मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्या इथे एक अशी गोष्ट आहे की जी मेन दरवाज्यावरती अडकवायची असते, त्याला डोअर हँगिंग असं म्हणतात. तो ऑफिसमधनं मागवा. आणि घराच्या आसपास म्हणजे मेन उमऱ्यापाशी तुम्ही हा उमरा स्प्रे करू शकता. खूप छान आहे वर की तुम्ही एकदा मागवला की रोज वापरणार 100%. करेक्ट. हे बघा, हे डोअर हँगिंग आहे. डोअर हँगिंग मी बऱ्याच वेळेला दाखवतो, सगळ्यांनी वापरत आहेत, त्याचा रिझल्ट पण छान आहे. म्हणजे प्रोटेक्शनसाठी चांगलं आहे, आणि काही 100% चांगलं होतं. जस्ट प्रोटेक्ट डोअर. पुढचा प्रश्न आहे, चिन्मयी म्हणून आहेत. तर नमस्कार सर, आमचे आग्नेयमध्ये ब्रह्मस्थळ आले आहे, तर वास्तुपुरुष कुठे स्थापन करावं, मार्गदर्शन करा. ॲक्च्युली आग्नेयमध्ये ब्रह्मस्थळ येतं असं मला वाटत नाही, हे काहीतरी थोडं कन्फ्युजन आहे. तुम्ही तुमच्या घराचा जो प्लॅन आहे त्याच्यावरती दिशा मार्किंग करा, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. मग मी पाहतो की आग्नेय दिशा कुठे आली, कारण ब्रह्मस्थळ आग्नेय म्हणजे घरामध्ये कुठेतरी कॉर्नर कट मोठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी स्थापना करू नका. आणि ब्रह्मस्थळाचा नक्की पॉईंट काय आहे तो मी तुम्हाला मार्क करून पाठवील. कॉल 9021 900 600. प्रतिभा देशमुख सांगोला. नमस्कार सर, मला माझ्या मिस्टरांसाठी ब्रेसलेट मागवायचे आहे. निरोगी आयुष्यासाठी तसे वाईट नजर, करणी बाधा यांचा काही परिणाम होऊ नये, कोणते ब्रेसलेट वापरावे? तर पहिली गोष्ट, निरोगी आयुष्यासाठी पहिल्यांदा आहार विहार म्हणजे तुमचा व्यायाम, योगा, प्राणायाम, जिम, जॉगिंग हे करणं खूप गरजेचं आहे. वेळेत जेवणं खूप गरजेचं आहे. दुपारी 12 ते 1ची वेळ आणि संध्याकाळी 8 ते 9च्या दरम्यान जेवण हे व्हायला पाहिजे. प्रश्न येतो की तुम्हाला काहीतरी प्रोटेक्शनसाठी, तर मुख्य दरवाजावरती हे छान स्वस्तिक ऑफिसमधनं मागवा आणि हे लावा. ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट हे अतिशय बेस्ट ऑफ बेस्ट आहे. यानंतरनं त्यांच्या गळ्यामध्ये एकमुखी वास्तू तथास्तू सर्टिफाईड रुद्राक्ष पाहिजे. हा खूप बेस्ट क्वालिटीचा रुद्राक्ष आहे. करेक्ट. आणि तुम्ही काय करा की त्यांना कुलदेवतेची उपासना करायला नक्की सांगा. यानंतर ओंकार जावी. नमस्कार सर, माझ्याकडे 4 व्हीलर आहे. मी ट्रिपसाठी बाहेरगावी सतत जात असतो, पण या 2 महिन्यात माझे सारखे अपघात होत आहेत. शारीरिक दुखापत काही नाही, पण गाडीचे नुकसान होत आहे. गाडी आणि तुम्ही प्रोटेक्ट असणं गरजेचं आहे. 2 सेक्शन्स आहेत. तर तुमची जी गाडी आहे त्याला आपल्याकडे हे कार प्रोटेक्ट पिरॅमिड यंत्र मिळतं, हे तुम्ही ऑफिसमधनं मागवा. हे माझ्या आणि माझ्या हजारो क्लायंटच्या मेन कारला बसवलेले कार प्रोटेक्ट पिरॅमिड यंत्र खूप पॉवरफुली काम करतं. प्रोटेक्शन तरी नक्की देतं, तुम्हाला योग्य वेळी सूचना देतं की नक्की काय घटना घडू शकते, आणि त्याच्यामुळं हे खूप उपयोगी आहे. नंबर 2ची गोष्ट, तुम्ही हे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट त्यांना वापरायला सांगा.
आणि त्याचबरोबर ही डायमंड कट स्फटिकाची माळ आहे, तीसुद्धा अतिशय महत्त्वाची. आपली पॉझिटिव्हिटी वाढली की आपल्या भोवती प्रोटेक्शन नक्की येतं. सुधीर झगडे, नमस्कार सर, मी आपले खूप वर्षापासून व्हिडिओ पाहत आहे. खूप छान परफेक्ट मार्गदर्शन असतं. आपल्याकडून ऑफिसमधून ऑरा बूस्टर घेतले, खूप छान रिझल्ट मिळाला आहे सर. मला आता पैशासाठी ब्रेसलेट हवे आहे. हो, त्यांनी बघा हे ऑरा बूस्टर घेतलं आहे, करेक्ट. ऑरा बूस्टर हे खूप छान काम करतं आहे, अनेकांना चांगले रिझल्ट आहेत. बरं, शेवटी मी असं म्हणतो, प्रयत्नांती परमेश्वर, बरोबर आहे. आपलं शरीर आहे म्हणून कपडे घातलेत, हात आहे म्हणून घड्याळ घातले, त्या पद्धतीने या सगळ्यांवर 100% भरोसा न ठेवता प्रयत्नांना जोड म्हणून हे छोटे छोटे उपाय आपल्याला करणं कधीही बेस्ट ऑफ बेस्ट आहे. यामध्ये पैशाच्या दृष्टीने आग्नेय दिशेला तुम्ही साऊथ ईस्ट किंवा ईस्टमध्ये हे कॉर्नेलियन नावाचा ट्री ठेवू शकता. आणि आम्ही आता नवीन पायराईटचं ब्रेसलेट इंट्रोड्यूस केलं आहे. बघा, पायराईटचं स्पेशल ब्रेसलेट आहे. मी तुम्हाला थोडंसं काढून दाखवतो. नॉर्मल हे पायराईटचं ब्रेसलेट हे पायराईटचं ब्रेसलेट हे सगळेच वापरतात, पण आता जरा वेगळं आलं आहे, फॅन्सी आहे. तुम्हाला मी दाखवतो. तर हे ॲक्च्युली एका स्टीलच्या प्लेटिंगमध्ये छानपैकी ओवलेलं असं मस्त आहे. बघा, दिसायला पण छान आहे. मस्त असं हे ब्रेसलेट तुम्ही ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि मागून घ्या. पायराईट स्पेशल ब्रेसलेट, ठीक आहे, स्टील प्लेटिंगमध्ये आहे. याचबरोबर तुम्हाला मी एक छान सांगतो, धन येण्याच्या दृष्टीने हे सध्या पायराईटचं कासवसुद्धा आलं आहे. काय गोंडस आहे बघा, हे सुद्धा तुम्ही मागवू शकता. आणि एक लक्षात ठेवा, पैसे पाहिजेत ना तर प्रामाणिकपणे काम करा, कुठेही चुकू नका. दुसरी गोष्ट काय येते की पैशाच्या दृष्टीने आपल्याला आपलं चांगलं होण्यासाठी कामावरती निष्ठा आणि प्रामाणिकपणा आणि योग्य सर्व्हिस तुम्ही तुमच्या क्लायंटला द्या. पैशाची कमी पडणार नाही. बाकी उपाय हे त्याला जोड म्हणून आहे, बरोबर. पुढचा प्रश्न आहे संजीवनी कदम, मुंबई. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की घरात टॉयलेट कोणत्या दिशेला येतो हे निश्चित माहीत नसल्याने कॉपरची टॉयलेटची पट्टी बसवली तर चालते का? तुम्ही स्वतः वास्तुतज्ञ होऊ नका, मला जरा बघू देत की नक्की टॉयलेट काय आलेलं आहे, कुठल्या दिशेला आले, मग त्यानुसार मी तुम्हाला छोटे छोटे उपाययोजना सांगतो. त्यामुळे ऑफिसच्या नंबरला कॉल करून तुम्ही प्लॅन पाठवा, प्लॅन कन्सल्टन्सी घ्या, आपण त्यात पुढे जाऊयात. दीपेश गावंड, नाही सुधीर देवधर, नमस्कार सर, आपल्या हाताच्या बोटात, एक वेगळाच भारी प्रश्न आहे सर, आपल्या हाताच्या बोटात प्रत्येक वेळी निरनिराळ्या रत्नांच्या अंगठ्या असतात, मुद्रिका असतात, त्याबाबतीत मार्गदर्शन हवे, ते कसे मिळेल? एक लक्षात घ्या, तुमच्या कुंडलीनुसार रत्न हे आपण सुचवतो. रत्नसुद्धा आपल्यासाठी काम काय करतं, प्रयत्नांना जोड म्हणून करतं. त्यामुळे लक्षात ठेवा, कुंडलीनुसार जायचं आहे, राशीनुसार जायचं नाही. तुमच्या कुंडलीमध्ये कुठल्या ग्रहांची अनुकूलता कमी आहे किंवा जास्त, हे सगळं आपण पाहूया आणि त्यानुसार रत्न धारण करूया. माझ्या हातामध्ये वेगवेगळी तुम्हाला रत्न नक्कीच दरवेळेला दिसतात. याचं कारण खूप वेगळं आहे, सायंटिफिक आहे आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी हे नक्कीच स्पष्ट करीन. ज्योती गरड, नाही दीपेश गावंड, नमस्ते सर, 7 वर्षापूर्वी माझी परिस्थिती खूप चांगली होती, आता अचानक सर्व परिस्थिती बिकट झाली आहे, कर्जही वाढले, काय करावं? राहूची महादशा, शनीची महादशा, गुरुची महादशा किंवा केतूची महादशा किंवा तुम्हाला 7.5 पनवती, ह्या सगळ्या गोष्टींवरती इफेक्ट टाकतात. आपण त्याच्यावरती उपाययोजना पाहूयात. मी तुम्हाला पैशाच्या दृष्टीने पुन्हा एकदा सजेस्ट करतो की तुम्ही हे बघा, एक मुख्य रुद्राक्ष, पायराईटचं ब्रेसलेट आणि हा कॉर्नेलियन ट्री हा मागवा. आणि मेन दरवाजा प्रोटेक्ट करण्यासाठी एक सुंदर असं प्रॉडक्ट आहे, हे सुद्धा घरपोच मागवा. हे तुम्हाला मेन दरवाज्यावरती लावता येऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे ज्योती गरड, नमस्कार सर, घरात पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी क्रिस्टलमध्ये कोणते ट्री ठेवता येईल? क्रिस्टलमध्ये बरेचसे 7 चक्रा ट्री आहे, पायराईट स्टोनचा ट्री आहे, हा कॉर्नेलियन ट्रीसुद्धा तुम्हाला ठेवता होतो. तुम्ही जरा वेबसाईट सर्च करा, फायनान्शियलच्या दृष्टीने हे खूप छान काम करतं ब्रेसलेट, करेक्ट. सुरेंद्र पाटणी, नमस्कार सर, माझ्या मुलीच्या विवाह बाबतीत आपले मार्गदर्शन हवे आहे. लग्न कधी जमेल व मुलगा कसा मिळेल या बाबतीत यासाठी ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट मिळेल का? खूप सविस्तर गोष्ट. लक्षात घ्या, आपल्याकडे कुंडलीचं परफेक्ट मार्गदर्शन चालतं. कुंडलीचं गुणमेलन करणे म्हणजे नवरा बायको, मुलगा आणि मुलगी यांच्या कुंडलीचं मॅचमेकिंग करणे, मॅचमेकिंग करून त्याच्यावरती त्यांचं गुण जुळत आहेत का नाही, लग्न ठरत आहे का नाही, विवाहाचा मुहूर्त, हे सगळं मार्गदर्शन आपल्याकडे मिळेल. ऑफिसच्या नंबरला कॉल करा. अभिमानाने सांगतो, आत्ता महाराष्ट्रातले सर्वात मोठे म्हणजे भारतातले कीर्तनकार जे आहेत, इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचं लग्न आत्ता 2 दिवसापूर्वी पार पडलं. तो मला अभिमानाने सांगतो.
की इंदोरीकर महाराज आणि आमचे क्लायंट श्रीवसव चिलप यांचा तो मुलगा, तो इंदोरीकर महाराजांचा जावई आहे. त्याच्या दोघांची कुंडली गुणमेलन इथे वास्तू तथास्तु ऑफिसमध्ये केलेलं आहे. संगमनेरला ज्या विवाहामध्ये मुख्यमंत्र्यांपासून सर्व राजकारणी आले होते, तिथला व्हेन्यू आणि मुहूर्ताची वेळ, लग्नाची तारीख सगळी इथे मी स्वतः ठरवलेली आहे. त्यांच्या इंडिव्हिज्युअल पत्रिका पाहून त्याच्यामध्ये काय काय गोष्टी करायच्या, काय दोष नाही, ह्या सगळ्या गोष्टी वास्तू तथास्तूने केलेल्या आहे. मोठमोठे कलाकार, सेलिब्रिटी, मंत्री, राजकारणी सगळेजण आपलं मार्गदर्शन घेतात आणि छोटासा 10x10 मध्ये राहणारा व्यक्तीसुद्धा मार्गदर्शन घेतो. त्यामुळे वास्तू तथास्तूला सगळे सेम आहेत. त्यामुळे अभिमानाने सांगतो की इंदोरीकर महाराजांच्या मुलीचं जे लग्न झालेलं आहे त्याचं सगळं मार्गदर्शन हे माझ्याकडून झालेलं आहे. कारण ते दोन्ही फॅमिली अतिशय छान आहेत, आध्यात्मिक आहेत आणि खूप छान लग्न त्यांचं पार पडलं. तुम्हाला अपॉइंटमेंट पाहिजे असेल ऑफिसच्या नंबरला कॉल करा. यानंतरनं संतोष माळी, नमस्कार सर, आमच्या घराचा दरवाजा पश्चिमेला आहे सर, पण थोडा सूर्यप्रकाश येत नाही. घराच्या भिंतींना ओल राहते, कुबट वास राहतो, सतत वास्तुदोषांमुळे असू शकते का? मन उदास राहते. निगेटिव्हिटीसाठी काय? उमरा स्प्रे नक्कीच स्प्रे करून घ्या. मेन दरवाजावरती तुम्हाला हे सुद्धा लावू शकता. आणि एका कन्स्ट्रक्शनमध्ये ज्याची एक्सपर्टीज आहे अशाला दाखवून जरा लिकेज काढून घ्या. वास्तू व्हिजिट आपण करूयात आणि नक्की बघू की त्यामध्ये काय काय गोष्टी करता येऊ शकतात. यानंतरनं वेदा संकपाळ, नमस्कार सर, माझ्या भावाचे मिलिटरीमध्ये सिलेक्शन व्हावे यासाठी मार्गदर्शन करा. सिलेक्शन होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं की त्याची कुंडली मार्गदर्शन घेऊयात. जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण तुम्ही पाठवायचं आहे आणि तुम्हाला सगळी माहिती त्याच्याबरोबर मिळणार आहे. प्रज्ञा जोशी पुणे, नमस्कार सर, आम्हाला दाराला उमरा बसवायचा आहे, तर कोणत्या लाकडाचा चांगला राहील व उमऱ्याखाली काय काय वस्तू ठेवायच्या आहेत, मार्गदर्शन करा. हो, खूप छान. तुम्ही वास्तू तथास्तूकडून स्पेशल उमरा विकत घेऊ शकता. मी तुम्हाला दाखवतो, वेट करा 1 मिनिट. हे बघा, वास्तू तथास्तूचा हा स्पेशल उमरा बघू शकताय तुम्ही. उमऱ्याच्या खाली इथे छान खाच केलेली दिसते तुम्हाला. जरा जवळून दाखवतो. ओरिजिनल सागवानी लाकडाचाच उमरा आपल्याला पाहिजे. बाकी तुम्ही इतर कुठल्याही गोष्टींचं कोणी काही सांगितलं काही ऐकू नका. स्पेशल सागवानी लाकडाचा उमरा तुम्हाला थोडंसं फिनिशिंग कळावं म्हणून जवळून दाखवतो. बघा, इथे खाच आहे आणि स्पेशल खूप परफेक्ट आणि पवित्र असा उमरा तुम्हाला हा मिळणार आहे वास्तू तथास्तूकडनं. आणि त्याच्या खाली काय काय ठेवलं पाहिजे हा सेट यामध्ये, आणि ह्या खूप सिक्रेट सेट आहे, तरी मी तुम्हाला थोडंसं दाखवतो. याच्यामध्ये तार आहे, पंचरत्न, अधिक गोष्टी समावेश आहेत. पण तुम्ही काय करायचं आहे, लांबी रुंदी बघा आपल्या उमऱ्याची किती आहे, काय आहे, हे ऑफिसच्या नंबरला पाठवून द्या. छान उमरा तुम्हाला 10 दिवसामध्ये करून पाठवला जाईल. जगात कुठेही मिळत असो, वास्तू तथास्तूचा उमरा खूप स्पेशल आहे. तर मित्रांनो, हे जे काही प्रॉडक्ट्स आहेत किंवा जे काही तुम्हाला कन्सल्टन्सी पाहिजे, ऑफिसच्या नंबरला कॉल करून तुम्ही नाव नोंदवू शकता आणि प्रॉडक्ट मागवू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही चॅनल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो. शुभम भवतु. शुभ आशीर्वाद.